नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला 1 फेब्रुवारी 2026ला जो मंथन पेपर झालेला आहे त्याचा पेपर 1 भाषा विषय मराठी व गणित त्याची उत्तर आपण पाहू. तर याच्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सातवा जर प्रश्न बघितला त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 10व्या प्रश्नाचं उत्तर होतं त्याचं पर्याय क्रमांक 1. 11व्या नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 13व्या प्रश्नाचं उत्तर होतं सॉफ्टवेअर पर्याय क्रमांक 1. 14व्या प्रश्नाचं जे 14 आणि 15व्यासाठी ही कविता दिली होती त्याच्यावर आधारित प्रश्न होते. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मऊ मऊ ठिपक्यांच्या लेकरीत झोपते. 15व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 16व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 17व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 18व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 19व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 21, 22, 23साठी आपल्याला एक संवाद दिलता. 21व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 22व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 23व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 24व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि 25व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याचप्रमाणे 26व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 31 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 32 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 33 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 34 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 34 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 35व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघू. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 37 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 38 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 39 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 41व्या नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं इथे 43,218 या संख्येपेक्षा 100ने कमी असणारी अक्षरात अशी कशी लिहायला असा विचारला होता. 43,218 म्हणजे त्याच्यापेक्षा 100ने कमी म्हणजे 43,118. 43,118 आपल्याला पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे त्याचं. 47 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 48 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 49 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3, 1, 5, 2, 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी कोणती समसंख्या विचारलेली आहे. इथं पहा ही विषम आहे. ह्या 3 समसंख्या आहेत. तर मोठ्यात मोठी जी समसंख्या आहे ती आपल्याला 54,312 ही संख्या मिळेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 51 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 52व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ आणि ब पर्याय क्रमांक 2. 53 मध्ये आपल्याला विचारलं होतं
अपूर्णांक आपल्याला दिलेले होते ते चढत्या क्रमाने मांडायचे होते. तर शेवटच्या क्रमांकावर कोणता अंक येईल, तर शेवटच्या क्रमांकाला आपण जर सर्वात लहान संख्या पाहिली तर ही संख्या सर्वात लहान आहे. काय विचारलं आपल्या उतरत्या क्रमाने, सर्वात मोठा अंक हा, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा आणि शेवटी आपल्याला 6/17 आपल्याला उत्तर येईल. 1 ते 15 या संख्येमध्ये एकूण मूळ संख्या विचारल्या होत्या. ते 1 ते 15 मध्ये आपल्याला किती संख्या भेटतील, 2, 3, 5, 7, 11, 13. तर ह्या संख्या 1 ते 15 मध्ये सर्व मूळ संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 या 6 संख्या आहेत. आता इथं जर आपण पाहिलं यापैकी कोणता संख्या मोठी आहे, तर पहिले पाहायचा याचा छेद समान आहे का पाहायचा होता. आणि छेद समान असल्यावर नंतर अंश कोणता मोठा आहे ती संख्या मोठी आहे. तर मग आपल्याला इथं हा पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल त्याचं. 56 मध्ये आता जर पाहिलं इथे तर हे 12 वाजून 12:30 वाजले, म्हणजे 12 वाजून 30 मिनटं झालेत. तर अडीच कधी वाजतील, अजून 2 तासानंतर वाजतील, हे की नाही. तर 2 तास म्हणजेच 120 मिनटं म्हणजे 2 तास. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता चौरसाची परिमितीचं सूत्र आपल्याला याचं 4 गुणिले बाजूंची लांबी, ठीक आहे, परिमितीचं आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय राहते, बाजू गुणिले बाजू. इथं चौरसाची परिमिती आहे 4 गुणिले बाजू. त्याच्यानंतर पुढचा एक लाकडी खिडकीची उंची 1 सेमी 10 आहे. तर याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4. खालील पर्यायातून विषम संख्येचा पर्याय आपल्याला शोधायचा होता. तो पर्याय क्रमांक 2ला आहे. 60 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 61चं उत्तर होतं. 61 प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला इथे पहा. इथे जर आपण पाहिलं इथे 1/2 भाग आहे. हा 1/4 भाग आहे, एक रंगवलेला आहे. चुकीची जोडी इथे भेटतच नाही आपल्याला, आहे की नाही. हे एकूण किती भाग आहेत, 1, 2, 3, 4, 5 भाग आहे. टोटल 10 भागापैकी मग हा पण बरोबरच पर्याय आहे. मग याच्यातले सर्वच असा कोणता चुकीचा नाही, ह्याच्यामध्ये सर्वच उत्तरं योग्य आहेत. चुकीची जोडीच आपल्याला भेटणार नाही, हे सर्व उत्तरं योग्य आहे. त्याच्यामुळं नाही रंगवलेला सॉरी छायांकित भाग हा 3/4 यायला पाहिजे होता. याचं उत्तर हे आहे. ही चुकीची जोडी आहे, ठीक आहे, ही चुकीची जोडी. खालील दिलेल्या पर्यायात कोणत्या भागाकाराचे उत्तर योग्य आहे आपल्याला पाहिलं तर ह्या भागाकाराचं उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 63चं उत्तर होतं. आपण यातला भागाकार दिला तर बाकी 9 भागाकार 2 येते, बाकी भागाकार 9 येतं, बाकी 2 येते. भागाकार कशाने देतो, 3, छेदस्थानी 3 येईल. त्याच्यामुळं 63चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 66 याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. 67 या प्रश्नाचं उत्तर होतं, इथे केली नाहीत आपण. 500, 100 आणि याचं उत्तर आहे 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 72चं उत्तर जर तुम्ही पाहिलं तर इथं सोमवार येईल, पर्याय क्रमांक 4. 73 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 74 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 आणि 75 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेवढे मार्क भेटले ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.